हॅलो स्टुडंट, मी वाल्मिक राठोड आणि आज आपण बघणार आहोत मॅथमॅटिकल लॉजिक पहिला चॅप्टर 12th बोर्डचा. बघा लक्ष द्या, मॅथमॅटिकल लॉजिक हा जो चॅप्टर आहे ना, या चॅप्टरमध्ये आपल्याला एक नवीन शब्द ऐकायला मिळाला. बघा, लॉजिक. आता लॉजिक म्हणजे काय नाही, लॉजिक म्हणजे आपण आपल्या रेग्युलर जीवनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल काहीतरी तर्क लावत असतो. काहीतरी गोष्ट आपण सांगितलं की नाही ते लॉजिकली ठीक आहे, त्या गोष्टी असे होते ते तसे होते, परंतु त्या लॉजिकचा मुख्य उद्देश काय आहे मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये ते आपण आता बघूया. चला, तर मॅथमॅटिकल लॉजिकला आपण सुरुवात करूया. आणि मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपण कोणकोणते चॅप्टर अभ्यासणार आहोत. सगळ्यात पहिले तर आपण त्यांचं हे करून बघा. लक्ष द्या, याच्यामध्ये आपल्याला टॉपिक्स अभ्यासायला मिळणार आहे. स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू, त्याच्यानंतर आहे लॉजिकल कनेक्टिव्ज अँड कंपाऊंड स्टेटमेंट, त्यानंतर आहे स्टेटमेंट पॅटर्न, त्यानंतर येईल लॉजिकल इक्विव्हॅलन्स, त्याच्यानंतर येणार आहे टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कंटेंजन्सी, त्यानंतर येईल क्वांटिफायर स्टेटमेंट अँड ड्युअल्स, त्याच्यानंतर येतील नेगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, त्याच्यानंतर येतील कन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापोजिटिव्ह ऑफ इम्प्लिकेशन, त्याच्यानंतर येणार आहेत ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. बघा लक्षात, खूप असा सोपा चॅप्टर आहे आणि बोर्डाला जवळपास 10 मार्काला येतो हा चॅप्टर. त्यामध्ये एवढे टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहे. तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया स्टेटमेंटपासून. स्टेटमेंट म्हणजे काय नेमकं? तर अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह ऑर असर्टिव्ह. डिक्लेरेटिव्ह आणि असर्टिव्ह ही एकच गोष्ट आहे. तर declarative or assertive sentence which is either true or false but not both simultaneously. बघा लक्ष द्या, काय म्हटलेलं आहे की जो काही स्टेटमेंट असतो ना, तो एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. म्हणजेच काय असतो, तो डिक्लेरेटिव्ह असतो. डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय, जर एखादी गोष्ट आपल्याला बोलायची असेल, तो मुलगा आहे. आता तो मुलगा आहे हा शब्द आपल्याला मिळाला, तर याच्यावरून आपण काय सांगणार की हा सेंटेन्स काय आहे, हा सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे. सर याच्याबद्दल तर आपण काही सांगू शकत नाही. परंतु मी जर म्हटलं 5 इज अ रिअल नंबर, हा इथं काहीतरी लॉजिक जुळतं की 5 काय आहे, हा रिअल नंबर आहे. ते बरोबर आहे की चुकीचं आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे, याचा विचार आपण करू. परंतु त्या अगोदर लक्षात घ्या की हे एक स्टेटमेंट आहे. बट स्टेटमेंट कसा येईल, तो एक तर ट्रू असायला पाहिजे किंवा फॉल्स असायला पाहिजे. एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. बट एकाच वेळी तो ट्रू आणि फॉल्स दोन्हीही नसेल, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. बट त्या अगोदर आपण स्टेटमेंट नेमकं काय आहे, कसे कसे असतात. आता असं स्टेटमेंट सांगितलं तर फक्त डिक्लेरेटिव्हच नाव आलेलं आहे असं आहे का? नाही. ते यासाठी आपल्याला मागे जावं लागेल थोडंसं. 10वीच्या अगोदर आपण इंग्लिश ग्रामर शिकलो असेल, तर इंग्लिश ग्रामरमध्ये आपल्याला सेंटेन्स शिकायला मिळाले होते. सेंटेन्स हो मिळाले होते. तर सेंटेन्सचे किती प्रकार पडतात? 4 पडतात. पहिला असतो, चला असर्टिव्ह नाही, आपण त्याला डिक्लेरेटिव्ह जो रेग्युलर वापरला जातो तो शब्द वापरू. असर्टिव्ह हा असतो. दुसरा टाइप येतो एक्सक्लामेटरी, तिसरा टाइप असतो इंटरोगेटिव्ह. आणि बघा असर्टिव्ह, एक्सक्लामेटरी, इंटरोगेशन आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असे 4 वेगवेगळे प्रकार पडतात. पहिला असर्टिव्ह, दुसरा एक्सक्लामेटरी, तिसरा इंटरोगेटिव्ह आणि चौथा इम्पेरेटिव्ह. तर असर्टिव्ह म्हणजे काय? असर्टिव्हलाच आपण काय म्हणतो? डिक्लेरेटिव्ह म्हणतो.
असर्टिव्हलाच आपण डिक्लेरेटिव्ह म्हणतो. डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय, हा स्टेटमेंट एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. ठीक आहे, डिक्लेरेटिव्हला आपण ट्रू किंवा फॉल्स म्हणून विचारात घेऊ शकतो, परंतु एकाच वेळेस तो काय असायला नको, दोन्ही असायला नको. तो ट्रू आणि फॉल्स, जसं की सर एकाच वेळेस कोणता वाक्य ट्रू असतो किंवा फॉल्स असतो असं कसं काय, त्याचे उदाहरण आपण घेऊ शकतो. समजा मी जर म्हटलं की हा ग्रीन बोर्ड आहे, तर हे सेंटेन्स आहे बरोबर. परंतु मी जर असं म्हटलं की हा बोर्ड ग्रीन आहे बरोबर, आता ज्यांना तो ग्रीन दिसतो आहे ते म्हणतील हो सर ट्रू आहे. परंतु एखाद्याला जर समजा कलर ब्लाइंडनेसचा जर आजार असेल किंवा काही असं असेल, किंवा जर त्या बोर्डाचा ऍक्च्युअल कलर ग्रीन नसेल तरीही मी त्याला ग्रीन सांगत असेल, तर दुसऱ्याला काय वाटेल, ज्याला समजलं असेल तो काय बोललं नाही सर चुकीचं आहे, हे फॉल्स आहे. तर एकच सेंटेन्स एकाच वेळेस ट्रू किंवा फॉल्स असेल तर त्याला आपण काय म्हणणार, ओपन सेंटेन्स म्हणतो. त्याला आपण असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणणार नाही. ठीक आहे. त्यानंतर एक्सक्लामेटरी. एक्सक्लामेटरी एकदम अतिशय असा सिंपलसा टॉपिक आहे. एक्सक्लामेटरी ज्याही सेंटेन्सच्या समोर आपल्याला असा चिन्ह आढळेल किंवा असा एखादा वाक्य की ज्याला आपण आपल्या मनातील भावना अचानकपणे बाहेर दर्शवतो, जसं की आपण कुठेतरी फिरायला गेलो तर म्हणतो ना आपण वाव व्हॉट अ ब्युटिफुल इट इज. तर अशा प्रकारचे वाक्य ज्यांच्यामध्ये आपल्याला एक्सक्लामेशन आढळतील तर त्यांना आपण म्हणायचं एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस. त्यानंतर इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय, क्वेश्चन करणे. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय, क्वेश्चन करणे. एखाद्या वाक्यामध्ये जर क्वेश्चन आढळला असेल, एखाद्या वाक्यामध्ये जर क्वेश्चन आढळला असेल तर त्या वाक्याला आपण काय म्हणतो, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. ठीक आहे. आता मग इम्पेरेटिव्ह म्हणजे काय सर, तर इम्पेरेटिव्ह म्हणजे कमांड किंवा रिक्वेस्ट. कमांड किंवा रिक्वेस्ट. आता मानून घ्या समजा की एक वाक्य आहे, मी असं बोललो की बाळा जा आणि माझ्यासाठी ना एक पाण्याचा ग्लास भरून आण. तर या वाक्यामध्ये आपल्याला काय आढळून येतं की सर काहीतरी रिक्वेस्ट करताय, जसं की रिक्वेस्टचे प्रॉपर शब्द असतात, जसं की प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. आता याच्यामध्ये आपल्याला रिक्वेस्ट आढळून आली म्हणून आपण काय म्हणणार याला की सर हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. एखादी ऑर्डर द्यायची असेल, कमांड द्यायची असेल, जसं की जा रे ते दरवाजा बंद करून ये, क्लोज द डोर. म्हणजे काय, याला काय म्हणणार आपण, याला म्हणणार आपण की सर इथं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आलेला आहे. कसं काय इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सर इथं कमांड आलेली आहे, कारण की वाक्यामध्ये म्हटलेलं आहे की क्लोज द डोर. आता क्लोज द डोर ही कमांड झाली, जर त्याच्यामध्ये रिक्वेस्ट आली असती तर आपण त्याला रिक्वेस्ट म्हटलं असतं. ठीक आहे. तर लक्षात आले असतील तुम्हाला सेंटेन्सचे 4 टाइप्स पडतात. हे ग्रामर आहे आणि हे आपण का बरं शिकलो, कारण की याच्यामध्ये आपल्याला कळतं की हा वाला जो आहे हा स्टेटमेंट आहे आणि हे जे उरलेले तिन्ही आहेत हे जे उरलेले तिन्ही आहेत यांना आपण काय म्हणणार, नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे. सिंपलची गोष्ट आहे जे आपण बोललो. पहिला टॉपिक आपण पाहिला स्टेटमेंट. स्टेटमेंट कशाला म्हणायचं, अशा प्रकारचे सेंटेन्सेस जे डिक्लेरेटिव्ह असते. डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय की जे अशा प्रकारचे सेंटेन्सेस जे डिक्लेरेटिव्ह असतील. डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय की ते सेंटेन्स एक तर ट्रू असतील किंवा फॉल्स असतील, ते एकाच वेळी ट्रू आणि फॉल्स दोन्ही नसतील. स्टेटमेंट काय आहे, आता आपण टॉपिकला सुरुवात करूया. स्टेटमेंट काय आहे. स्टेटमेंट काय असतं, अशा प्रकारचा सेंटेन्स. स्टेटमेंट म्हणजे काय, अशा प्रकारचा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स जो एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, बट दोन्ही तो एकाच वेळेस नसणार, त्याला म्हणायचं स्टेटमेंट. मग स्टेटमेंट कशाने डिनोट करता, स्टेटमेंट पी ने डिनोट करता, क्यू ने करता, आर ने करता, बट स्मॉल लेटर्स असतात. डॅश 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 जेवढेही स्टेटमेंट आलेले असतील तेवढे आपण स्मॉल लेटर्सने इंडिकेट करू शकतो. ठीक आहे. मग काही एक्झाम्पल घेऊया. जसे की
आता हा सेंटेन्स काय आहे, 5 इज अ नॅचरल नंबर. आता हा स्टेटमेंट आहे की नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं. 5 इज अ नॅचरल नंबर काय म्हणणार याला, स्टेटमेंट आहे का, हो आहे. का आहे बघा, याला आपण म्हणू शकतो इट इज स्टेटमेंट आहे, याला म्हणू शकतो आपण. हे आपण एक्सरसाइज मध्ये बघणार आहोत, बट इथे सांगतोय याला आपण काय म्हणणार आहे, इट इज स्टेटमेंट. का स्टेटमेंट आहे तो, का स्टेटमेंट आहे, बिकॉज इट इज अ ट्रू. याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. का, कारण की 5 ही नॅचरल नंबर आहे हे आपल्याला माहित आहे, म्हणून आपण याला काय म्हटलं की इट इज अ स्टेटमेंट. समजा दुसरा एखादा एक्झाम्पल बघू. हा, मी म्हटलं मुंबई इज कॅपिटल ऑफ इंडिया. हा काय सर, तुम्हाला काय राजधानी पण माहित नाही का आपली, तसं काही नाही. इथं आपण जसा ट्रू स्टेटमेंट घेतला होता तसा आपण दुसरा स्टेटमेंट फॉल्स घेतला आहे. मग याचं काय अर्थ, मुंबई इज अ कॅपिटल ऑफ इंडिया हा स्टेटमेंट आहे का, यस इट इज स्टेटमेंट. बट याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे. ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे. म्हणजे काय, स्टेटमेंट ट्रू असो की फॉल्स दोन्ही चालतील, बट ते दोन्ही एकाच वेळेस असायला नको, त्यांना आपण म्हणतो स्टेटमेंट. हा पण स्टेटमेंट आहे, हा सुद्धा स्टेटमेंट आहे. हा ट्रू आहे, हा फॉल्स आहे, तरीही दोन्ही स्टेटमेंट आहेत. बघा एखादा एक्झाम्पल घेऊ. इट इज रेड इन कलर. ओके, इट इज रेड इन कलर. मग याला काय म्हणणार, हा स्टेटमेंट आहे का, हा स्टेटमेंट आहे का, याला काय म्हणणार, नाही, हा स्टेटमेंट नाही. इट इज अ ओपन स्टेटमेंट. आता याला ओपन स्टेटमेंट का म्हटलं, कारण की ना तो ट्रू आहे नाही फॉल्स आहे. आता ट्रू पण नाही फॉल्स पण नाही, मग त्याला कसं काय आपण त्याला डिक्लेअर केलं. तसं बघा लक्ष द्या, इट म्हटलेला आहे आपण इथं, इट इज रेड इन कलर. मी असं म्हटलं का की ती एक वस्तू आहे आणि तिचा कलर रेड आहे, नाही. मी असं एखादा एक्झाम्पल दिला का की प्रत्यक्ष गोष्ट सांगितली की बाबा हा फॅन आहे, या फॅनचा कलर रेड आहे असं म्हटलं का, नाही. मी काय म्हटलं, इट इज म्हणजे काहीतरी आहे, बट ते डिक्लेअर आहे का, नाही डिक्लेअर नाही. म्हणून आपल्याला सांगता येणार नाही की ते ट्रू आहे की फॉल्स आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणणार, आपण त्याला म्हणणार इट इज अ ओपन स्टेटमेंट. ओपन स्टेटमेंट काय असतं लक्षात आले, हे पण आपल्याला एखादा एक्झाम्पल आपल्याला ओपन स्टेटमेंट वरून येऊनच जातो, त्याच्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर चला लक्ष द्या. बघा इथपर्यंत आपण पाहिलं स्टेटमेंट जे होते की ओपन स्टेटमेंट आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस सोडलं तर बाकी उरलेले जे तिन्ही सेंटेन्स आहेत ना, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लामेशन आणि इंटरोगेटिव्ह, हे सगळे काय येतात ओपन स्टेटमेंट येतात. ठीक आहे, आता ट्रूथ व्हॅल्यू बद्दल बोलू आपण. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट काय असतं हे आपल्याला माहित आहे. इच स्टेटमेंट इज एदर ट्रू ऑर फॉल्स. स्टेटमेंट काय आहे, एक तर ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. परंतु आता बघा याच्यामध्ये आपल्याला त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू बघायची आहे. जर बघा लक्षात, इफ स्टेटमेंट इज ट्रू, जर एखादं स्टेटमेंट ट्रू असेल then its truth value is false. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय, फॉल्स आहे. इफ स्टेटमेंट इज फॉल्स then its truth value is true. लक्षात ठेवायचं. आणि ते डिनोट कसं काय केले जातात, तर ट्रू हा कॅपिटल टी ने डिनोट केला जातो, फॉल्स कॅपिटल एफ ने डिनोट केलं जातं. ठीक आहे, डिनोट केलं जातं. लक्षात ठेवायची एवढी गोष्ट. आता बघा आपण जे स्टेटमेंट शिकलो ना, 6 स्टेटमेंट, याच्यावर आधारित आहे आपला एक्सरसाइज 1.1 चा क्वेश्चन नंबर फर्स्ट. हे आपण एक्सरसाइज मध्ये बघणार आहोत, परंतु सांगतोय की याच्यावर आधारित आहे आपला एक्सरसाइज 1.1 चा क्वेश्चन नंबर 1. ठीक आहे, तर मग चला आपण बघूया आता लॉजिकल कनेक्टिव्हज. आता लॉजिकल कनेक्टिव्हज काय असतात बघा, इथं लॉजिकल कनेक्टिव्हज अँड सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट असे 2 टॉपिक आपण बघणार आहोत. तर सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट आपण लॉजिकल कनेक्टिव्हच्या नंतर बघू. तर लॉजिकल कनेक्टिव्हज म्हणजे काय, तर 2 वर्ड किंवा फ्रेजेस जेव्हा आपण एकत्रित करतो
दोन वाक्य किंवा दोन शब्द जेव्हा आपण एकत्रित जोडण्याचं काम करतो तेव्हा त्यांच्यासाठी काही कनेक्टिव्ह वापरलेले असतात. त्या दोघांना एकत्रित करण्यासाठी काही कनेक्टिव्ह वापरलेले असतात. जसे की पहिला आहे अँड, दुसरा आहे ऑर, तिसरा आहे इफ, देन आणि चौथा आहे इफ अँड ओनली इफ अँड ओनली. पाचवा आहे तो नॉट. आता बघा हे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आपल्याला अभ्यासायचे आहेत. हे लॉजिकल कनेक्टिव्ह कुठं कामात येतात तर दोन वाक्य किंवा दोन फ्रेजेस किंवा दोन वर्ड जेव्हा आपण एकत्रित करतो तेव्हा त्यांच्यासाठी आपण लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करत असतो. बघा सिंपल सी डेफिनेशन आहे, द वर्ड और फ्रेजेस विच आर यूज्ड टू कनेक्ट टू स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज लॉजिकल कनेक्टिव्ह. लक्षात घ्या. ठीक आहे.